विद्यार्थी मित्रांनो, सर्वच मुख्य भौमितिक रचना करण्यासाठी आपल्याला काही मूलभूत भौमितिक रचनांची गरज असते. या भागामध्ये पायाभूत भौमितिक रचना समजावून घेऊया. या पायाभूत भौमितिक रचना आहेत: दिलेल्या मापाचा रेषाखंड काढून तो दुभागणे, दिलेल्या मापाचा कोन काढून तो दुभागणे, कंपासचा वापर करून दिलेल्या कोणा एवढ्या मापाचा कोन काढणे, दिलेल्या रेषेवरील बिंदूतून दिलेल्या रेषेला लंब असणारी रेषा काढणे, दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून दिलेल्या रेषेला लंब असणारी रेषा काढणे आणि दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. या मूलभूत रचनांपैकी काही मूलभूत रचना भाग 1 मध्ये आणि काही मूलभूत रचना भाग क्रमांक 2 मध्ये समजावून घेणार आहोत. तर जाऊया आपल्या मूलभूत भौमितिक रचनांकडं. पहिली रचना आहे दिलेल्या मापाचा रेषाखंड काढून तो दुभागणे. तर ही रचना करण्यासाठी एक उदाहरण विचारात घेऊया. रेषाखंड AB हा 8.9 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून तो दुभागा. मग रेषाखंड दुभागताना दिलेल्या रेषाखंडाचा आपण लंब दुभाजक काढतो. हा लंब दुभाजक काढण्यासाठी लंब दुभाजकाचे प्रमेय क्रमांक 2 हा गुणधर्म आपण वापरतो. हा गुणधर्म आहे रेषाखंडाच्या टोकापासून समान अंतरावर असणारा प्रत्येक बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. मग रेषाखंड दुभागताना दिलेल्या रेषाखंडाच्या दोन्ही टोकांपासून समान अंतरावर असणारे दोन बिंदू आपण निश्चित करतो रेषाखंड दुभागताना, आणि हे दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजेच त्या रेषाखंडाचा लंबदुभाजक होय. तर ही मूलभूत भौमितिक रचना कृतीच्या मदतीनं समजावून घेऊया. दिलेल्या 8.9 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढून तो दुभागण्यासाठी पुढील प्रमाणे कृती करूया. सुरुवातीला स्केलच्या मदतीनं अचूक 8.9 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढूया. आता हा रेषाखंड AB दुभागण्यासाठी लंब दुभाजकाचे प्रमेय 2 नुसार रेषाखंड ABच्या अंत्यबिंदू A आणि अंत्यबिंदू B पासून समान अंतरावर असणारे दोन बिंदू निश्चित करण्यासाठी याप्रमाणे कृती करूया. सुरुवातीला रेषाखंड ABच्या अंत्यबिंदू A वर कंपासचं पोलादी टोक ठेवून रेषाखंड ABच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊया आणि A केंद्र कल्पून एकदा वरच्या भागामध्ये आणि खालच्या भागामध्ये कंस काढूया. मग कंपासमधील अंतर न बदलता रेषाखंड ABचा अंत्यबिंदू B केंद्र कल्पून म्हणजेच बिंदू B वर कंपासचं पोलादी टोक ठेवून पहिल्या कंसांना छेदणारे कंस काढूया. कंसांचे छेदनबिंदू स्केलच्या मदतीनं परस्परांना अचूक जोडूया, म्हणजे रेषाखंड ABचा लंबदुभाजक आपल्याला मिळेल. तर याप्रमाणे दिलेल्या मापाचा रेषाखंड काढून तो आपल्याला दुभागता येतो. पुढची रचना आहे दिलेल्या मापाचा कोन काढून तो दुभागणे. तर यासाठी एक उदाहरण बघूया. कोन ABC बरोबर 75 अंश कोन ABC काढून तो दुभागा. मग आता दिलेल्या मापाचा कोन काढून तो दुभागण्याची पद्धत कृतीतून समजावून घेऊया. 75 अंश मापाचा कोन ABC काढून आपल्याला तो दुभागायचा आहे. मग कोणताही कोन काढताना प्रथम त्या कोणाची एक बाजू म्हणजेच एक किरण आपण काढतो. मग आता कोन ABC हा 75 अंश मापाचा कोन काढण्यासाठी सर्वप्रथम या कोणाची एक बाजू म्हणजेच किरण BC पहिल्यांदा काढून घेऊया. नंतर मग किरण BCशी बिंदू B जवळ 75 अंश मापाचा कोन काढण्यासाठी कोन मापक तंतोतंत शिरोबिंदू B वर ठेवूया आणि कोणाचा पाय आता उजवीकडे आहे, याचा अर्थ उजवीकडून डावीकडं
वाढत जाणारं कोणाचं माप वापरूया आणि बरोबर 75 मापाला अचूक खूण करूया. आता नंतर मग बिंदू बी आणि 75 कोण करणारी खूण परस्परांना जोडूया. म्हणजेच कोण ए बी सीची बाजू बी ए म्हणजेच किरण बी ए आपल्याला मिळेल. याप्रमाणे दिलेल्या मापाचा कोण ए बी सी आपला पूर्ण होईल. आता हा कोण दुभागण्यासाठी शिरोबिंदू बी वर कंपासचं पोलादी टोक ठेवूया. म्हणजे बिंदू बी केंद्र कल्पूया आणि कोण ए बी सीच्या दोन्ही बाजूंना छेदून जाणारा एक कंस काढूया. आता नंतर कंस बाजू ए बीला जिथं छेदतोय हा बिंदू केंद्र कल्पूया. म्हणजेच कंपासचं पोलादी टोक बाजू आणि कंस यांच्या छेदनबिंदूवर ठेवून कोणाच्या अंतर्भागामध्ये सोयीस्कर अंतर घेऊन एक कंस काढूया. नंतर मग अंतर न बदलता बाजू बी सीला काढलेला कंस जिथं छेदतोय हा बिंदू केंद्र कल्पून कोणाच्या अंतर्भागामध्ये पहिल्या काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढूया. आता शिरोबिंदू बी आणि कंसांचा छेदनबिंदू स्केलच्या मदतीनं परस्परांना अचूक जोडूया. म्हणजे कोण ए बी सीचा दुभाजक आपल्याला मिळेल. तर याप्रमाणे दिलेला मापाचा कोन काढून तो आपल्याला दुभागता येतो. ही मूलभूत भौमितिक रचना आहे कंपासचा वापर करून दिलेल्या कोणा एवढ्या मापाचा कोन काढणे. यासाठी आपल्याला ठराविक मापाचा एक कोन ए बी सी दिला आहे. कंपासचा वापर करून कोन ए बी सी एवढ्या मापाचा कोन पी क्यू आर आपल्याला काढायचा आहे. मग ही रचना 10वीसाठी सामायिक शिरोबिंदू असणाऱ्या 2 समरूप त्रिकोणांची रचना करणे वगैरे मुख्य रचनांसाठी आपल्याला लागते. तर कंपासचा वापर करून दिलेल्या कोणा एवढ्या मापाचा कोन काढण्याची पद्धती कृतीमधून समजावून घेऊया. या मूलभूत रचनेमध्ये कोन ए बी सी एवढ्या मापाचा कोन पी क्यू आर कंपासचा वापर करून आपल्याला काढायचा आहे. मग कंपासच्या मदतीनं दिलेल्या कोणा एवढ्या मापाचा कोन काढण्यासाठी याप्रमाणे कृती करूया. तर कोन ए बी सी एवढ्या मापाचा कोन पी क्यू आर आपल्याला काढायचा आहे. मग सुरुवातीला कोन पी क्यू आरची बाजू क्यू आर म्हणजेच किरण क्यू आर काढून घेऊया. आता नंतर मग कोन ए बी सीचा शिरोबिंदू बी केंद्र कल्पूया आणि सोयीचं अंतर घेऊन कोन ए बी सीच्या दोन्ही बाजूंना छेदून जाणारा कंस याप्रमाणे काढून घेऊया. आता कंपासमधलं अंतर न बदलता कोन पी क्यू आरचा शिरोबिंदू क्यू केंद्र कल्पूया आणि एक मोठा कंस बाजू क्यू आरला छेदून जाणारा याप्रमाणे काढूया. आता नंतर मग कोन ए बी सीच्या बाजू बी सीला कंस जिथं छेदतोय हा बिंदू केंद्र कल्पूया. म्हणजे या बिंदूवर कंपासचं पोलादी टोक ठेवूया आणि हाच कंस कोन ए बी सीच्या बाजू ए बीला पण छेदतोय. मग बाजू ए बीला कंस जिथं छेदतोय हा छेदनबिंदू एवढं अंतर कंपासमध्ये घेऊया. कंपासमधलं अंतर न बदलता बाजू क्यू आरला काढलेला कंस जिथं छेदतोय हा छेदनबिंदू केंद्र कल्पूया आणि काढलेल्या पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढूया. आता नंतर मग कोन पी क्यू आरचा शिरोबिंदू क्यू आणि 2 कंसांचा छेदनबिंदू हे स्केलच्या मदतीनं परस्परांना जोडूया. म्हणजे दिलेल्या मापाचा कोन ए बी सी एवढ्या दिलेल्या मापाचा कोन पी क्यू आर आपला तयार होईल. आता खात्री करण्यासाठी कोन मापकाच्या मदतीनं कोन ए बी सीचं मापन करूया, कोन पी क्यू आरचं मापन करूया. तर आपल्याला असं दिसतंय की कोन ए बी सीचं माप आहे 60 अंश. त्याचप्रमाणे कोन पी क्यू आरचं मापसुद्धा आहे 60 अंश. तर या पद्धतीनं याप्रमाणे कृती करून दिलेल्या कोणा एवढ्या मापाचा कोन कंपासचा वापर करून अगदी अचूक मापाचा कोन आपल्याला काढता येतो. ही पायाभूत भौमितिक रचना आहे दिलेल्या रेषेवरील बिंदूतून
दिलेल्या रेषेला लंब असणारी रेषा काढणे. यासाठीचं एक उदाहरण घेऊया. रेषा यल वरील बिंदू एम मधून रेषा यलला लंबरेषा काढा. तर इथं रेषा यल आपल्याला दिले आणि बिंदू एम हा रेषा यलवर आहे. या बिंदू एम मधून दिलेल्या रेषा यलला लंबरेषा काढण्याची पद्धती कृतीमधून समजावून घेऊया. या मूलभूत रचनेमध्ये रेषा यलवरील बिंदू एम मधून रेषा यलला आपल्याला लंबरेषा काढायची आहे. मग ही मूलभूत रचना करण्यासाठी याप्रमाणे कृती करूया. सुरुवातीला स्केलचा वापर करून रेषा यल दाखवल्याप्रमाणे काढून घेऊया. रेषा यलवर कुठंही बिंदू एम स्थापन करूया. आता बिंदू एम मधून रेषा यलला लंब रेषा काढण्यासाठी कंपासचं पोलादी टोक बिंदू एम वर ठेवून रेषा यलला एकदा डावीकडं आणि एकदा उजव्या बाजूला म्हणजेच बिंदू एमच्या एकदा डाव्या बाजूला रेषा यलला छेदणारा कंस काढूया. त्यानंतर मग तेवढ्याच अंतरानं बिंदू एमच्या उजव्या बाजूला रेषा यलला छेदणारा कंस काढूया. मग आता एक ठराविक लांबीचा रेषाखंड आपल्याला मिळेल की ज्याचा बिंदू एम हा मध्यबिंदू होईल. आता हा कंसाने निश्चित झालेला रेषाखंड दुभागण्यासाठी या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन बिंदू एमच्या डावीकडील कंस रेषा यलला जिथं छेदतोय हा बिंदू केंद्र कल्पून म्हणजेच कंपासचं पोलादी टोक या बिंदूवर ठेवून रेषा यलच्या वरच्या अर्धप्रतलामध्ये आणि खालच्या अर्धप्रतलामध्ये कंस काढूया. मग अंतर न बदलता बिंदू एमच्या उजवीकडं काढलेला कंस रेषा यलला जिथं छेदतोय हा बिंदू केंद्र कल्पून पहिल्या काढलेल्या या कंसांना छेदणारे कंस याप्रमाणे काढूया. स्केलच्या मदतीनं कंसांचे छेदनबिंदू परस्परांना जोडून घेऊया. जोडणारी रेषा बिंदू एम मधून आपल्याला जाताना दिसते. आता बिंदू एम जवळ होणारा कोण आहे तो कोण मापकाच्या मदतीनं मोजूया. या कोणाचं माप आहे 90 अंश. तर याप्रमाणे कृती करून दिलेल्या रेषेवरील बिंदूतून जाणारी आणि त्या रेषेला लंब असणारी रेषा आपल्याला काढता येते.